हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक आपला पूर्ण झालाय. फक्त यातला जो प्रॉब्लेम सेट आहे तो प्रॉब्लेम सेट आपला बाकी होता. या सर्व आतापर्यंत आपण जे बेसिक शिकलो, जे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केले, यांच्या सगळ्यांचा एकत्रित संग्रह म्हणजेच आपला हा प्रश्न संग्रह प्रॉब्लेम सेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता सर्व मिक्स क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला ते या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. अत्यंत आयएमपी जे क्वेश्चन असतात ते प्रॉब्लेम सेट मध्ये असतात. हॉट क्वेश्चन अशाच टाइपचे क्वेश्चन यामध्ये असतात. ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे की एमसीक्यू म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. काय म्हटलंय? सिलेक्ट द प्रॉपर अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. तर यापैकी 4 ऑप्शन असतात, त्यातून एक ऑप्शन आपल्याला सांगायचंय. तर सगळ्यात पहिले काय म्हटलं? इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर इन 1-to-1 करस्पॉन्डन्स. 1-to-1 करस्पॉन्डन्स जायचंय. AB अपॉन QR इज इक्वल टू BC अपॉन PR इज इक्वल टू CA अपॉन PQ. म्हणजे या ठिकाणी काय करस्पॉन्डन्स साइडचा रेशो हा सेम प्रपोर्शन मध्ये दिलाय. ज्यावेळेस करस्पॉन्डन्स साइडचा रेशो हा सेम प्रपोर्शन मध्ये असतो म्हणजे काय की दिलेले दोन ट्रायंगल काय असतात तर सिमिलर असतात. म्हणजे हा ट्रायंगल ABC आणि PQR हे काय असतील? एकमेकांना सिमिलर असतील. एकमेकांना सिमिलर असतील. मात्र आता या ठिकाणी आपण ABC आणि PQR हे नाव घ्यायचे तर 1-to-1 करस्पॉन्डन्स जायचे. म्हणजे जर सपोज आपण इकडून या पद्धतीने गेलो तर इकडे सुद्धा या पद्धतीने जायचे. इकडून जर अँटी क्लॉक आलो तर इकडून पण अँटी क्लॉक जायचे. म्हणजे बरोबर एकच डायरेक्शन पकडायची. 1-to-1 करस्पॉन्डन्स आपल्याला जायचं आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले PQR दिलं. आता जर PQR कसं आहे तर PQR अँटी क्लॉकवाईज इकडनं सुरुवात केली तर काय होईल? PQR. इकडून काय म्हणला गेली? CAB. काय म्हणला गेल? CAB. मग इकडून जर PQR अशी अँटी क्लॉकवाईज सुरुवात केली तर इकडने सुद्धा अँटी क्लॉकवाईज सुरुवात करायला लागेल. तर इकडनं होईल CAB. इकडे काय? ABC. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे का? नाही. त्यानंतर इकडे PQR आणि CAB हे काय करेक्ट आहे? कारण बरोबर 1-to-1 करस्पॉन्डन्स. इकडून PQR सुरुवात केली, इकडून CAB केली. बरोबर आहे? 1-to-1 करस्पॉन्डन्स. इकडून अँटी क्लॉकवाईज आलं, इकडून पण अँटी क्लॉकवाईज यायचं. आता इकडे CBA बघा, CBA अशी सुरुवात केली, इकडून काय येईल? PRQ आहे का? PRQ नाही, PQR आहे. रॉंग. BCA इकडनं अशी सुरुवात केली, BCA इकडनं काय करावं लागेल? RPQ आहे का? RPQ नाही. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तर सेकंड ऑप्शन PQR and CAB. These two triangles are similar to each other. Triangle PQR is similar to triangle CAB. It is a correct option because 1-to-1 correspondence. Okay? This is the first question. Now second question. सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? ट्रायंगल DEF आणि PQR मध्ये हा DEF आणि PQR मध्ये अँगल D आणि Q, हा अँगल D आणि हा अँगल Q एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल काय तर कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल R आणि अँगल E, हा E आणि हा R हे सुद्धा काय तर कॉन्ग्रुएंट आहे. ज्यावेळेस दोन ट्रायंगल मध्ये कोणतेही दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट आले, कोणत्याही दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डंट दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट आले तर आपण काय म्हणू शकतो? बाय AA टेस्ट ते दोन ट्रायंगल काय होतात तर सिमिलर त्या ठिकाणी होतात. म्हणजे हा ट्रायंगल DEF आणि हा PQR हे एकमेकांना काय झाले? सिमिलर झाले बाय AA टेस्ट. विच टेस्ट? AA टेस्ट. कारण दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर AA टेस्ट नुसार दोन ट्रायंगल काय होतात तर सिमिलर होतात. आपण बघितलेले. मग आता हे दोन ट्रायंगल आता 1-to-1 करस्पॉन्डन्स जायचे. जर सुरुवात आपण DEF पासून केली, काय म्हणलं? ट्रायंगल DEF पासून जर सुरुवात केली तर 1-to-1 करस्पॉन्डन्स. या D चा करस्पॉन्डन्स Q आहे, E चा करस्पॉन्डन्स R आहे. तर इकडून DEF म्हटलं तर इकडून काय घ्यावं लागेल? QRP. काय घ्यावं लागेल? ट्रायंगल QRP अशा पद्धतीने घ्यावं लागेल. आले लक्षात? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. आता यातलं कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला सांगायचंय. मग आता या ठिकाणी DEF घेतलं, तिकडून QRP घ्यावं लागेल 1-to-1 करस्पॉन्डन्स नुसार. मग DE अपॉन काय येईल? QR. DE अपॉन QR येईल. बरोबर आहे? DE अपॉन QR. मग पहिला ऑप्शन काय दिलाय? EF. मग EF बघू. आता हा EF चा करस्पॉन्डन्स इकडे काय येईल? RP. बघा EF चा करस्पॉन्डन्स RP आहे. बरोबर आहे. त्यानंतर DF, या DF चा करस्पॉन्डन्स काय येईल? PQ. म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट आहे. हे ऑप्शन करेक्ट आहे. बघा DE अपॉन QR तर DE अपॉन PQ दिलं इथं. इथं काय दिलंय? PQ. हे तर करेक्ट आहे. कळलं सगळ्यांना? EF बघा, ह्या EF चा करस्पॉन्डन्स RP. बरोबर. त्यानंतर ह्या DF, या DF चा करस्पॉन्डन्स PQ. हे ऑप्शन करेक्ट आहे. आता राहिलं D. या D चा करस्पॉन्डन्स QR यायला पाहिजे पण इथं PQ दिलंय. म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. हे ऑप्शन चुकीचं आहे आणि आपल्याला फॉल्सच ओळखायला सांगितलं, त्यामुळं हेच करेक्ट ऑप्शन असणार आहे. म्हणजे ऑप्शन हे फॉल्स आहे. मात्र जे उत्तर पाहिजे ते उत्तर अपेक्षित जे या ठिकाणी आहे ते या ठिकाणी सेकंड आहे. कारण हे स्टेटमेंट फॉल्स आहे आणि फॉल्स स्टेटमेंट आपल्याला बघायचं होतं. त्यामुळे बी ऑप्शन इज करेक्ट.
बाकीचे बघा तुम्ही डी अपॉन क्यू आर, त्यानंतर डी एफ अपॉन पी क्यू, डी एफ अपॉन पी क्यू करेक्ट आहे. ई एफ हा ई एफ अपॉन पी आर बरोबर आहे. त्यानंतर डी अपॉन क्यू आर हे ऑप्शन पण करेक्ट. म्हणजे फक्त सेकंड ऑप्शन फॉल्स आहे आणि आपल्याला फॉल्सच फाइंड करायचं होतं. दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. नाव थर्ड क्वेश्चन. थर्ड मध्ये काय म्हटलंय, इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीएफ, या एबीसी आणि डीएफ ट्रायंगल मध्ये अँगल बी आणि अँगल ई, हा बी अँगल जो आहे तो ई अँगलशी काय तर कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर हा एफ अँड सी, हा एफ आणि सी हे सुद्धा आहेत. मग ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले बाय ए टेस्ट. आता यातून सांगायचं की कोणते स्टेटमेंट ट्रू आहे. काय सांगायचं, या चार ऑप्शन पैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. आता मला सांगा, जर हे या ठिकाणी जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल आणि एक रेशो दिलाय, म्हणजे रेशो म्हणजे रिलेशन दिलंय, काय दिलंय, AB इज इक्वल टू ट्वाइस ऑफ डी. म्हणजे काय, ही साइड जी आहे या साइडच्या ट्वाइस आहे. कशासाठी दिलंय, की हे सांगण्यासाठी दिलंय की हे दोन ट्रायंगल जे ते कॉन्ग्रुएंट नाहीये. कारण कॉन्ग्रुएंट साठी काय लागतं, तर साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट लागतात. आणि याच्यामध्ये काय असतं सिमिलर मध्ये, तर हा AB अपॉन डी रेशो येईल तो 1/3 ना, 1/3 येईल बरोबर आहे. या ठिकाणी रेशो प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी की हे AB आणि D साइड या कॉन्ग्रुएंट नाहीयेत, या प्रोपोर्शन मध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल फक्त सिमिलर असेल, कॉन्ग्रुएंट नसतील. हे दोन अँगल जरी कॉन्ग्रुएंट आले आणि ह्या साइड जर कॉन्ग्रुएंट आल्या तर ए टेस्ट बरोबर आहे, असा टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले असते. मात्र या ठिकाणी यांचं हे रिलेशन काय दिलं, तर हे प्रोपोर्शन मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय होतील, तर सिमिलर प्रूव्ह होतील, कॉन्ग्रुएंट होणार नाही. मग पहिलं स्टेटमेंट काय दिलंय, द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट नॉट सिमिलर. फॉल्स आहे. काय आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. कारण हे कॉन्ग्रुएंट तर नाहीये, मात्र सिमिलर तर आहे ना, पण हे काय म्हणते सिमिलर पण नाहीये, म्हणजे फॉल्स स्टेटमेंट आहे. नंतर काय म्हणलंय, द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे, कारण ट्रायंगल सिमिलर आहेत पण कॉन्ग्रुएंट आहेत का, नाही. म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला एकच ट्रू स्टेटमेंट सांगायचं होतं, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. काय या प्रॉब्लेमचा आन्सर काय आहे, तर प्रॉब्लेम नंबर ऑप्शन नंबर सेकंड. थर्ड काय म्हणलं, ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. कॉन्ग्रुएंट पण सिमिलर पण पॉसिबल नाही, कारण कॉन्ग्रुएंट ते नाहीच, म्हणजे हे पण फॉल्स आहे. त्यानंतर काय म्हणलंय, नन ऑफ दिस स्टेटमेंट अबव इज ट्रू. कोणतं स्टेटमेंट ट्रू नाहीये, हे पण रॉंग आहे, कारण एक स्टेटमेंट ट्रू आहे सेकंड. सो या थर्ड नंबरचा जो एमसीक्यू होता त्याचं सोल्युशन काय, तर सेकंड बी ऑप्शन. ट्रायंगल सिमिलर आहेत पण कॉन्ग्रुएंट नाहीयेत. नाउ फोर्थ, यामध्ये काय म्हटलंय, ट्रायंगल एबीसी अँड डीएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मला सांगा, इक्विलॅटरल ट्रायंगल, दोन ट्रायंगल इक्विलॅटरल असेल तर ते सिमिलर असतात. कसं, तर त्या दिवशी मी दाखवलं की इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर्व साइड्स इक्वल, म्हणजे हे अँगल किती येतील, 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री. आणि हे डीएफ म्हणजे हे पण काय येईल, 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री बरोबर आहे. ऑल अँगल इक्वल असतात. मग या ठिकाणी हे तीनही अँगल हे काय होईल, एचा करस्पॉन्डन्स डी, या बी चा करस्पॉन्डन्स ई, सी चा करस्पॉन्डन्स एफ, हे सगळे काय होईल, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होतील. आणि ते कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे बाय ए अँगल 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 ट्रिपल ए टेस्ट नुसार दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर. म्हणजे कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल असतील तर ते ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतात. हा कन्सेप्ट त्या दिवशी मी सांगितलेला आहे तुम्हाला. ओके, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. मग या ठिकाणी जर सिमिलर असतील तर सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असतो, त्याच्या करस्पॉन्डन्स साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणजेच या ठिकाणी एबीसी आणि डीएफ ट्रायंगल आहे, एबी ची करस्पॉन्डन्स साइड डी आहे, तर एबी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर या दोघांच्या एरियाच्या रेशो एवढा असेल. मग या ठिकाणी काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इज इक्वल टू काय होईल, AB स्क्वेअर अपॉन D चा स्क्वेअर. हा त्या ठिकाणी आपण थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल बघितलं. काय सांगते ते, की रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डन्स साइड्स, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डन्स साइड. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डन्स साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग आता या ठिकाणी दोन्हीचा रेशो काय दिलाय, 1/2. सो येईल 1/2 इज इक्वल टू AB स्क्वेअरच्या ठिकाणी 4 स्क्वेअर अपॉन D स्क्वेअर. आता या ठिकाणी काय करू आपण, मल्टिप्लिकेशन, D स्क्वेअर इंटू 1 ते झालं D चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर होईल 16, 16 इंटू 2, 4 स्क्वेअर 16 आणि हा मल्टिप्लिकेशन 16 इंटू 2 स्क्वेअरिंग काढून घेतलं, हे झालं DE. या स्क्वेअर याला स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर काय होईल, 16 इंटू 2. आता 16 स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर 4 होईल, कारण 16 चा स्क्वेअर रूट काय 4 आणि हा रूट 2 असाच राहील. सो कोणतं ऑप्शन आलं, DE 4√2. हा एक ऑप्शन, यस, ऑप्शन नंबर डी. अशा पद्धतीने या क्वेश्चनचं सोल्युशन हे डी असेल. ठीक आहे, अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम आपण प्रीवियस लेक्चर मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. सेमच आन्सर वगैरे आय थिंक आलं होतं. आलं लक्षात.
त्यानंतर चला आता शेवटचा एमसीक्यू 5 नंबरचा काय म्हणतंय XY आणि BC पॅरलल आहे. आता XY आणि BC जर पॅरलल असेल तर या ठिकाणी हा अँगल AXY आणि हा अँगल ABC हे काय होतील तर कॉन्ग्रुएंट होतील बिकॉज दिस इज करस्पॉन्डिंग अँगल. जेव्हा या दोन लाईन पॅरलल असेल XY आणि BC आणि ही AB लाईन काय असेल तर ट्रान्सव्हर्सल असेल, त्यामुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल जे असतील हे कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे या ठिकाणी हे जे दोन ट्रायंगल आहेत त्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल हे पण काय होईल करस्पॉन्डिंग अँगल होईल. जेव्हा दोन एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट येतात त्यावेळेस दोन ट्रायंगल काय होतात तर ते सिमिलर प्रूव्ह होतात. म्हणजे या ठिकाणी मी सेपरेटली या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. हा होईल तुमचा AXY आणि हा दुसरा ट्रायंगल जो असेल तो ABC, हा मोठा ट्रायंगल ABC. यामध्ये काय झालं तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट, त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रुएंट. सो बाय AA टेस्ट हे दोन ट्रायंगल काय झाले सिमिलर झाले. म्हणजे तुमचा AX अपॉन AB काय रेशो येईल AX अपॉन AB इज इक्वल टू AY अपॉन AC. AY upon AC because when two triangles are similar the corresponding sides are in the same proportion. म्हणजे काय जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर होतील तेव्हा त्याच्या करस्पॉन्डन्स साइडचा जो रेशो असतो तो सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. मग ह्या AX ची करस्पॉन्डन्स साइड काय होईल AB होईल आणि ह्या AY ची करस्पॉन्डन्स साइड AC होईल. त्यामुळे हा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये येईल. आता मी काय करतो या AB ला जर इकडे पाठवलं आणि ह्या AY ला जर इकडे आणलं तर काय तयार होईल, किंवा ह्या AB ला तिकडे पाठवलं तर काय होईल, हा AB इकडे गेला तर AB अपॉन AC होईल इज इक्वल टू, आता हा जो तुमचा AY आहे तो इकडे आला तर AX अपॉन AY होईल. आणि बघा फर्स्ट ऑप्शन अशाच पद्धतीचं आहे काय AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन XY. म्हणजे हे तुमचं फर्स्ट ऑप्शन काय तर ट्रू आहे. आलं लक्षात. काय केलं फक्त हा AC इकडे ट्रान्सफर केला आणि हा AX इकडे आणला. याला एरो दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, हा AC काय झाला तर वरती गेला आणि AX इकडे आला तर काय होईल तुमचं AB अपॉन AX आणि AC अपॉन AY. अशा पद्धतीने तुमचं फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी ट्रू होईल. आता दुसरं काय सांगितलंय की AX अपॉन XB. आता जर सपोज दोन लाईन पॅरलल असेल, एका ट्रायंगलच्या एका साइडला जर एक लाईन पॅरलल असेल आणि ती उर्वरित ज्या दोन रिमेनिंग दोन साइड आहेत त्यांना जर इंटरसेक्ट करत असेल दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये, त्यावेळेस आपण कोणता थेरम वापरू शकतो BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तो AX अपॉन XB झालं. इकडे काय पाहिजे AY अपॉन YC, पण इकडे आहे का AY अपॉन YC नाही AC आहे. म्हणजे हे ऑप्शन पण काय रॉंग आहे. त्यानंतर AX अपॉन YC हे पॉसिबलच नाहीये. सो हे ऑप्शन पण रॉंग आहे. AB अपॉन YC हे पण काय रॉंग आहे. म्हणजे यातून फक्त एकच ऑप्शन ट्रू आहे ते फर्स्ट. बऱ्याच जणांना या ठिकाणी कन्फ्युजन होईल की हे ऑप्शन कसं ट्रू आहे. आता AB अपॉन AC म्हटलं की बरेच जण कन्फ्युज होतात, पण या ठिकाणी काय करायचं AC ला इकडे ट्रान्सफर करायचं आणि AX ला इकडे ट्रान्सफर करायचं तर काय येईल AB अपॉन AX. बघा AB अपॉन AX, आता याचा इन्व्हर्स केला तर AB अपॉन AX आणि इकडे AC अपॉन AY. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन तुमचं ट्रू आहे. बरोबर आहे, आलं लक्षात. आता अशा पद्धतीने हे 5 MCQ होते, त्याचं सोल्युशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता जे थिअरॉटिकल प्रॉब्लेम आहे ते आपण बघूया. आता क्वेश्चन सेकंड काय सांगतोय की इन ट्रायंगल ABC BDC आर कोलिनियर. हे BDC काय कोलिनियर आहे. B'D'C याचा अर्थ काय असतो कोलिनियर. बरोबर आहे. पॅरलल लाईन्स वगैरे 9th मध्ये जे टॉपिक होते त्यात कोलिनियर हा कन्सेप्ट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे हा कोलिनियर. त्यानंतर BD दिलाय 7, जी BD लेंथ आहे ती आहे 7 आणि जी BC लेंथ आहे टोटल, ही टोटल BC जी लेंथ आहे 20 आहे. बरोबर, ही 20 आहे. मग आता या ठिकाणी जर DC फाइंड करायचं म्हटलं तर पूर्ण टोटल लेंथ BC 20 आणि हा BD 7, तर या 20 मधून 7 मायनस केले तर DC म्हणजे CD लेंथ किती मिळेल 13, बिकॉज 13 प्लस 7 इज 20 आणि टोटल डिस्टन्स इज 20. सो या ठिकाणी DC मिळाला 13. ओके, आता काय म्हटले ते फाइंड द फॉलोइंग रेशो. आता आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रायंगलचे रेशो फाइंड करायचे. आता मला सांगा हा ABC, हा ADB आणि हा ADC या सर्व ट्रायंगलला हाईट जर आपण ड्रॉ करायची म्हटलं तर कुठून या वर्टेक्स पासून ड्रॉ करावं लागेल. सपोज या ठिकाणी मी हाईट ड्रॉ केली, ही हाईट मी या ठिकाणी ड्रॉ केली आणि याला S पॉइंट नाव दिलं. काय नाव दिलं S. ठीक आहे, याला नाव दिलं मी S. तर ही AS ही काय झाली त्याची हाईट झाली. बरोबर आहे, AS काय झाली हाईट. आता या ABD ट्रायंगलचा विचार केला तर हाईट काय आहे ASच. त्यानंतर ह्या ABC पूर्ण ट्रायंगलचा विचार केला हाईट ASच आणि या ADC ट्रायंगलचा विचार केला तर याच्यावर पण हाईट ड्रॉ करायची म्हटल्यावर AS. म्हणजे या ट्रायंगलची या तीनही ट्रायंगलची हाईट काय आहे सेम आहे
आणि ज्यावेळेस हाईट सेम असते त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो कशाशी प्रोपोर्शनल असतो, त्यांच्या बेसच्या रेशोशी इक्वल असतो. हे आपण फर्स्ट लेक्चर मध्येच बघितलेलं आहे आणि तेच आता आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचंय. सगळ्यात पहिले हे समजून घेणं गरजेचं आहे की या तीनही ट्रायंगलची हाईट काय येणार आहे, तर सेम येणार आहे. मग आता काय म्हणू आपण, या ठिकाणी सगळ्यात पहिले जी बीडी आणि डीसी आहे हे रिलेशन नुसार डीसी ची लेंथ फाइंड करून घेऊ. काय म्हणू आपण या ठिकाणी, डीसी म्हणजे शिडी. सो डीसी इज इक्वल टू काय होईल, बीसी मायनस बीडी. बीसी मायनस बीडी म्हणजेच काय, बीसी किती आहे 20 आणि हे -7. सो अशा पद्धतीने तुमचा डीसी किती मिळाला, तर डीसी मिळाला 13. डीसी किती मिळाला 13. फिगर मध्ये लिहिलंय, मात्र या ठिकाणी लिहिणं सुद्धा गरजेचं आहे बोर्ड वरती. सो या ठिकाणी बोर्ड म्हणजे नोटबुक मध्ये, ठीक आहे. सो या ठिकाणी पूर्ण बीसी मधून हा बीडी मायनस केला तर काय मिळाला, डीसी तो मिळाला 13. आता या दोन ट्रायंगलचा विचार करू. काय म्हणतात, दोन ट्रायंगल एबीडी. कोणता ट्रायंगल, हा एबीडी आणि दुसरा काय एडीसी. हा एडीसी. या दोघांची हाईट काय सेम आहे. सो काय म्हणू आपण, ट्रायंगल एबीसी सॉरी ट्रायंगल एबीडी अँड दुसरा कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल एडीसी हॅव्हिंग सेम हाईट. हॅव्हिंग सेम हाईट. दोघांना एकच हाईट आहे आणि ती कोणती हाईट आहे, दॅट इज एएस. दॅट इज एएस. ती एएस हाईट काय दोघांची सेम आहे. आणि ज्या वेळेस दोन ट्रायंगलची हाईट सेम असते त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. मग काय म्हणणार तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, एडीसी इज इक्वल टू B1 अपॉन B2. आणि एवढं लिहिल्यानंतर इथं स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. स्टेटमेंट नाव नाही लिहायचं तर पूर्ण स्टेटमेंट लिहायचं. काय स्टेटमेंट लिहायचं, the ratio of area of two triangle having same height is equal to ratio of their corresponding bases. corresponding bases हे स्टेटमेंट पूर्ण लिहायचं, नाव नाही लिहायचं स्टेटमेंट, तर ते स्टेटमेंट इथं लिहावं लागेल. हे महत्त्वाचं आहे, आयएमपी चे स्टेटमेंट लिहिणं. मग आता या ठिकाणी B1 आणि B2 काय, तुमचा B1 काय इथला बेस म्हणजे एबीडी. या एबीडी ट्रायंगलचा बेस काय, याच्यावर हाईट आहे तो आहे बेस. मग या ठिकाणी हाईट कोणती आहे, तर एएस ती आहे बीडी वर परपेंडिक्युलर. सो या एबीडी ट्रायंगलचा बेस होईल बीडी. काय होईल, बीडी. आणि त्यानंतर काय एडीसी. या एडीसी ट्रायंगलचा बेस काय, तर डीसी. डीसी म्हणजे तुमचं बीडी किती आहे, तर 7 आणि हे 13. म्हणजे तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, एबीडी ना, राईट. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, एबीडी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी किती तुमचं, तर 7/13. काय आन्सर येईल, 7/13. अशा पद्धतीने हे झालं तुमचं जे फर्स्ट दिलं या फर्स्टचं सोल्युशन. अशा पद्धतीने तुम्हाला ते फाइंड करावं लागेल. आता हे सर्व गोष्टी तुम्हाला इझी वाटतील कारण ज्यांना लेक्चर फर्स्ट बघितलं त्यांना या गोष्टी अतिशय इझी वाटते. ज्यांना नाही बघितलं त्यांना अवघड वाटेल कारण याचा सर्व बेसिक आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या लेक्चर फर्स्ट मध्ये झालेल्या आहेत ती फक्त एक प्रॅक्टिस आहे. आता या ठिकाणी एबीडी आणि एबीसी, हा एबीडी पण आणि एबीसी पण. आता ही हाईट या ठिकाणी ड्रॉ केली, ठीक आहे. एएस हाईट जर ड्रॉ केली, ठीक आहे, तर काय होईल, सगळ्यांची हाईट सेम होईल. मग काय म्हणणार तुम्ही, ट्रायंगल एबीडी अँड ट्रायंगल एबीसी, एबीसी हॅव्हिंग सेम हाईट, हॅव्हिंग सेम हाईट. आता हाईट सेम आहे म्हटल्यानंतर त्यांच्या एरियाचा रेशो काय होणार, बेसची प्रोपोर्शनल येणार बेसच्या रेशोशी. म्हणजे काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू काय येणार, B1 अपॉन B2. आणि ते स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. एसटी स्टेटमेंट. स्टेटमेंट कोणतं, the ratio of areas of two triangles having same height is equal to ratio of their corresponding bases. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जेव्हा त्यांची हाईट सेम असते तेव्हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. मग आता या ठिकाणी एबीडी ट्रायंगलचा बेस काय आहे, या एबीडी ट्रायंगलचा बेस आहे बीडी, बरोबर आहे. आणि एबीसी ट्रायंगलचा बेस काय, पूर्ण बीसी. आता लेंथ तुम्हाला माहितच आहे, एबीडी किती आलेला तुमचा, एबीडी ची लेंथ आहे 7, डीसी ची लेंथ आहे 13 आणि टोटल बीसी ची लेंथ किती आहे तर 20. सो या ठिकाणी बीडी किती आहे, तर बीडी होईल 7 आणि हे 20. सो एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एबीसी किती तर 7/20. हे झालं तुमचं कंप्लीट सोल्युशन. खाली तुम्ही वाटलं असतं या ठिकाणी
परत लिहून टाकायचं. काय लिहायचं? एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 7/20. आलं लक्षात? आता काय करू आपण, तर परत आता हे जे दोन ट्रायंगल आहे याचा सुद्धा रेशो फाइंड करून देऊ, म्हणजे हा क्वेश्चन कंप्लीट होतो. काय म्हटलंय? ADC आणि ABC. आता तुम्हाला माहिती इथे पण काय म्हणणार तुम्ही? ABC आणि ADC यांची हाईट काय, तर सेम. हे वाक्य परत इथे लिहून टाकायचं, फक्त ट्रायंगलचं नाव बदलायचं. सो काय इथे? ट्रायंगल ADC and ट्रायंगल ABC having same height. having same height. दोघांची हाईट काय, तर सेम आहे. ओके, हाईट जर सेम असेल त्यांच्या एरियाचा रेशो काय असेल? बेसच्या रेशोशी प्रोपोर्शनल असेल. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू B1 अपॉन B2. या ठिकाणी स्टेटमेंट लिहून टाकायचं. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स having same height is equal to ratio of their corresponding bases. ठीक आहे, corresponding bases. आता B1 ADC ट्रायंगलचा बेस काय, तर DC. त्यानंतर ABC ट्रायंगलचा बेस काय, तर BC. सो हे काय होईल तुमचं? 13/20. 13/20, कारण हा DC तुमचा 13 आहे आणि तुमचा BD 7 आहे. टोटल BC किती आहे, तर 20. सो काय म्हणणार तुम्ही? एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन ABC इज 13/20. दॅट इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 2. अतिशय सिंपल आहे, एक प्रॅक्टिस आहे. ऑलरेडी या गोष्टी झालेल्या आहेत. आता काय म्हटलंय? क्वेश्चन थर्ड सॉल्व्ह करायचा आहे. काय म्हटलंय? क्वेश्चन थर्ड मध्ये सिंपलच आहे. क्वेश्चन थर्ड पण काय म्हणताय? क्वेश्चन थर्ड, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज 2:3. म्हणजे काय की दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे आणि त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट S2 is to area of triangle second is equal to 2:3. 2:3 असं दिलंय. म्हणजे काय? एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज 2/3 असा दिलाय त्याच्या एरियाचा रेशो. त्याची हाईट काय, तर सेम आहे. बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. एक स्मॉलर जो बेस दिलाय तो किती दिलाय? 6 सेंटीमीटर. आता कोणता स्मॉलर कोणता सेकंड कसं ठरवायचं? आता त्याचा रेशो, आता रेशो काय 2/3 म्हणजे हा ट्रायंगल मोठा आणि फर्स्ट ट्रायंगल काय असणार आहे? छोटा. ठीक आहे, 2/3 असल्यामुळे याच्यावरून ठरवायचं कोणता मोठा आहे. तर हा 3 म्हणजे 2 मोठा आहे आणि 2 म्हणजे फर्स्ट काय 1 लहान आहे. मग तुमचा बेस फर्स्ट ट्रायंगल स्मॉलर ट्रायंगलचा म्हणजे बेस काय दिलाय? B1 किती दिलाय? 6 सेंटीमीटर. वी हॅव टू फाइंड बिगर ट्रायंगलचा बेस करस्पॉन्डिंग याच्या म्हणजेच B2 फाइंड करायचा आहे. सो आता आपण काय म्हणणार? ट्रायंगल फर्स्ट अँड ट्रायंगल सेकंड हॅव्हिंग सेम हाईट. आता यांची हाईट सेम आहे. हाईट जर सेम असेल त्याच्या एरियाचा रेशो बेसच्या रेशो एवढा असतो. मग काय म्हणणार आपण? एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू B1 अपॉन B2. या ठिकाणी काय करायचं? स्टेटमेंट लिहून टाकायचं. आता 2-3 प्रॉब्लेम पासून बघतोय, बरोबर आहे. ते थर्ड मध्ये तिन्ही ठिकाणी तेच स्टेटमेंट होतं. आता ते पाठच होऊन जाईल. ऑलरेडी पण सॉल्व्ह केलेलं आहे. काय? एरिया ऑफ ट्रायंगल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल व्हेन देअर हाईट्स आर सेम इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आलं इथपर्यंत लक्षात? आता B1 B2, आता बेस B1 किती दिलेला आहे? B1 दिलाय 6 अपॉन B2 ऍज इट इज. आता ट्रायंगल फर्स्ट आपण सेकंड किती दिलाय? 2/3. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय होईल? 6 into 2 into B2 is equal to 6 into 3. हा 2 जाईल याच्या अपॉनला. सो B2 किती होईल? 6 into 3 अपॉन 2. हे काय होईल? 2 3 चा 6. सो B2 किती होईल? 3 into 3 9 सेंटीमीटर. किती होईल? 9 सेंटीमीटर. बरोबर आहे. क्रॉस चेक करायचा असेल तर 6/9 करायचं. 2 3 चा 6, 3 3 चा 9, 2/3 म्हणजेच करेक्ट. ठीक आहे, हा रेशो फाइंड करायचा. तो रेशो एरियाच्या रेशो एवढा आला पाहिजे बेस फर्स्ट आणि बेस सेकंडचा. अशा पद्धतीने जो बिगर ट्रायंगलचा जो बेस होता तो बिगर ट्रायंगलचा बेस किती आला? 9 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आय होप लक्षात आला असेल. चला आता पुढे जाऊया. आता पुढे काय, तर प्रॉब्लेम 4 प्रॉब्लेम काय सांगतोय की इन फिगर 1.73 ही 1.73 नंबरची फिगर आहे. यामध्ये ट्रायंगल ABC, ओके, अँगल ABC, हा अँगल ABC म्हणजे हा इथला,
हा ABC आणि दुसरा अँगल आहे DCB, हा DCB इक्वल आहे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर, म्हणजे ह्या काय हाईट आहे, ह्या काय हाईट, आणि जो बेस BC वरती ड्रॉ केलाय म्हटल्यावर BC बेस आहे आणि परपेंडिक्युलर या काय तर हाईट आहे. मग AB किती दिले तर AB 6 आणि DC 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, हे अपॉनचं साइन, एरिया ऑफ ट्रायंगल DCB फाइंड करायचंय. आता विचार केला तर ABC ट्रायंगल, आता वेगवेगळ्या कलर मध्ये डिनोट करतो, ठीक आहे. आता ABC म्हणजे बघा हा ट्रायंगल, हा ABC ट्रायंगल, आणि दुसरा या ऑरेंज मध्ये बघा हा DCB. काय एकाच बेस वरती आहे आणि ह्या दोन हाईट आहेत AD आणि DC, एकाच बेस वरती आहे. जर बेस कॉमन असेल त्याच्या एरियाचा रेशो काय असतो, हाईटच्या रेशो एवढा असतो. मग काय म्हणणार आपण या ठिकाणी आपण म्हणणार ट्रायंगल ABC अँड दुसरा कोणता ट्रायंगल येतो DCB, ट्रायंगल DCB having same or common base, having common base, common किंवा same base, कॉमन बेस. कोणता बेस येतो, दॅट इज BC बेस काय दोघांचा कॉमन आहे, दॅट इज BC. मग जेव्हा बेस कॉमन असेल त्यांच्या एरियाचा रेशो काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू H1 अपॉन H2. आणि त्या ठिकाणी स्टेटमेंट लिहून टाकावं लागेल. स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. काय स्टेटमेंट आहे की रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे स्टेटमेंट लिहून टाकायचं की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जेव्हा त्यांचा बेस कॉमन असतो तो त्याच्या हाईटच्या रेशो एवढा असतो. आता H1 H2, आता ह्या ABC ट्रायंगलची हाईट काय AB अपॉन या DCB ट्रायंगलची हाईट काय DC म्हणजे काय आलंय 6/8. ठीक आहे, AB 6 आहे आणि DC 8 आहे, तो 6/8. आता या ठिकाणी कट करायचं म्हटलं तर 3 2 चा 6 आणि 4 2 चा 8, 3/4. म्हणजे तुमचा जो एरिया आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB किती आला तुमचा, तर तो आला 3/4. जर तुम्हाला फाइंड करायचं होते किती आलं तुमचं 3/4. अशा पद्धतीने 4 प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही लिहू शकता. दॅट इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. आलं लक्षात, अति सिंपल आहे. चला आता पुढे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 5, पाचवा प्रॉब्लेम. काय सांगतोय पाचवा प्रॉब्लेम, तर इथे म्हटलंय इन फिगर 1.74 PM इज अ 10 सेंटीमीटर. जो PM आहे हा PM किती आहे तर 10 आहे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQS, या PQS म्हणजे कोणता, हा PQS बघा मी ऑरेंज मध्ये काढतोय, या ठिकाणी ऑरेंज मध्ये मी हायलाइट केला. हा PQS ट्रायंगल, त्याचा आहे एरिया 100 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर दुसरा ट्रायंगल आहे QRS, आता याला ग्रीन मध्ये काढतो QRS ला. कुठे QRS बघा, हा QRS, हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया आहे 110 सेंटीमीटर आणि NR हा फाइंड करायचा आहे. आता या PQS आणि QRS ऑरेंज आणि ग्रीन दोन्ही ट्रायंगल मध्ये बघितलं जो परपेंडिक्युलर असतो तो काय असतो हाईट. म्हणजे PM आणि NR हाईट आहे आणि एकाच बेस वरती हाईट आहे दोन्ही पण. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचा बेस QS काय कॉमन आहे आणि ज्या ट्रायंगलचा बेस कॉमन असतो त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, हाईटच्या रेशो एवढा असतो. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार, तर या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. काय म्हणू आपण की ट्रायंगल PQS अँड दुसरा कोणता ट्रायंगल आहे तो आहे QRS. Triangle PQS and QRS are on the same base, same किंवा common base, are on the same base. दोन्ही एकाच बेस वरती आहे आणि जर असं असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असेल, एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equal to H1 upon H2. जेव्हा दोन ट्रायंगल एकाच बेस वरती असेल त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा असेल. मग या ठिकाणी H1 काय तुमची, H1 आहे PM. H1 म्हणजे PQS, या PQS ट्रायंगलची हाईट काय PM आणि या QRS ची हाईट काय NR, हाईट काय NR. मग या ठिकाणी काय करू, व्हॅल्यू पुट करू. आता PQS ट्रायंगलचा एरिया किती दिलेला आहे, तर PQS ट्रायंगलचा एरिया किती तर 100 आहे. ठीक आहे 100. सो हे काय होईल 100
अपॉन या QRS ट्रायंगलचा एरिया काय तो 110. सो 100 अपॉन 110 इज इक्वल टू PM किती दिलाय गिवन, तर PM दिलाय तुमचा 10. सो PM होईल 10 अपॉन NR, कारण NR फाइंड करायचं आहे. आलं लक्षात कसं आलंय, PQS चा एरिया 100 होता तर इथं 100, QRS चा एरिया 110 होता इथं 110, PM तुमचं 10. आता NR फाइंड करायचं आहे. आता करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन, सिंपल आहे. सो काय 110 into 10 आणि NR into 100. सो 100 into NR, 100 into NR is equal to 10 into 110, 10 into 110, 100 देना अपॉन ला. सो NR is equal to काय होईल, NR is equal to 10 into 110 divided by 100. आता काय होईल याचं 0 0 कॅन्सल होतील सर्व. आता हा 0 या 0 सोबत कॅन्सल झाला, हा 0 या 0 सोबत कॅन्सल झाला. 11 into 1, 11 into 1 11 आणि डिवाइडेड बाय 1 11, म्हणजे 11 ला 1 ने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, काही फरक पडणार नाही. सो तुमचा जो NR आला तो NR किती आला, तर NR मिळाला तुम्हाला 11. किती मिळाला, 11 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर. ठीक आहे. NR जो मिळेल तो मिळेल 11 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे झालं कंप्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. 11 सेंटीमीटर तुमचा NR मिळाला. अशा पद्धतीने 5 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे 5th तो आपण सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात, सेम बेसवर असल्यामुळे त्यांची हाईट काय झाली तर ती सेम प्रोपोर्शन मध्ये आली एरियाच्या रेशोशी, आणि त्यानंतर व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर आपल्याला NR मिळालं 11 सेंटीमीटर. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. चला आता तो सेकंड प्रॉब्लेम आहे, त्यानंतरचा तो 6 नंबरचा प्रॉब्लेम. काय म्हटलंय, ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. लेंथ ऑफ अल्टिट्यूड, अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर. अल्टिट्यूड म्हणजे काय, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर अल्टिट्यूड म्हणजेच परपेंडिक्युलर. ड्रॉन फ्रॉम पॉइंट T is 5 and length of that altitude drawn from point S is 9 cm. Find the ratio. हा रेशो फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल MNT आपण एरिया ऑफ ट्रायंगल QRS. बऱ्याच जणांना बोलतो हार्ड वाटतं हा प्रॉब्लेम. अतिशय सोपा आहे पण उगाच हार्ड वाटतो कारण फिगर नाहीये. दोन ट्रायंगल MNT आणि QRS काही कॉमन आहे का, नाही, वेगवेगळे ड्रॉ करू. हा झाला ट्रायंगल MNT, MNT. दुसरा करू QRS या ठिकाणी. ठीक आहे. हा ड्रॉ झाला तुमचा QRS. ठीक आहे. परत एकदा व्यवस्थितरित्या मी ड्रॉ करतो. ठीक आहे, द्या लक्ष इकडे. हा तुमचा MNT ट्रायंगल सपोज. याचं नाव देऊ आपण M, कारण कुठून अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे तर T पासून, म्हणजे याचं नाव पण अशा पद्धतीने घ्यावं लागेल की जिथून अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे तो पॉइंट वरती घ्यावा लागेल, कारण अल्टिट्यूड हा त्या व्हर्टेक्स पासून अपोजिट साइडवर ड्रॉ करावा लागतो. मग अल्टिट्यूड कुठून ड्रॉ करायचा, पहिल्या ट्रायंगलचा MNT चा T पासून अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे म्हटल्यावर इथे नाव घ्यावं लागेल T. मग नाव काय होईल, MNT. MNT आलं लक्षात. जिथून अल्टिट्यूड ड्रॉ करायचा तो पॉइंट वर घ्यावा लागेल, कारण त्या व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडवरती ड्रॉ करावा लागतो. तो इकडे जर घेतला तिकडून ड्रॉ करावा लागला असता, पण आपल्याला सरळ समजा म्हणून वरती घेतला. त्यानंतर दुसरा ट्रायंगल ड्रॉ करू QRS. QRS हा. आता QRS ला पण कुठून अल्टिट्यूड ड्रॉ करायचा, S पासून. मग हा S पॉइंट वरती घेऊ, S. मग काय नाव होईल, QRS. अशा पद्धतीने MNT आणि QRS बघा 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे. इकडून असं चाललोय MNT, तिकडून पण असं चाललोय QRS. आता अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. अल्टिट्यूड कुठून ड्रॉ करायचा, पहिला T पासून. हा T पासून अल्टिट्यूड ड्रॉ केला इथे परपेंडिक्युलर. त्याला काय म्हणलं तुम्ही, T पासून जो अल्टिट्यूड ड्रॉ केला त्या अल्टिट्यूडला सपोज तुम्ही इथं नाव दिलं, याला जर तुम्ही नाव दिलं समजो D, तर हा होईल तुमचा TD. काय होईल, TD. किती दिलाय तो TD, 5 सेंटीमीटर. 5 म्हणजे सेंटीमीटर नाही, फक्त दिले 5. त्यानंतर त्याला 5 युनिट म्हणता येईल. S पासून जो अल्टिट्यूड ड्रॉ करायचा तो 9. या S पासून अल्टिट्यूड ड्रॉ केला, याला नाव दिलं E. काय नाव दिलं याला, E. सो हा SC किती आहे, 9 आहे. SC काय आहे, 9 आहे. आणि वरती काय सांगितलं, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट, ज्यावेळेस मी तुम्हाला थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल शिकवलं याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये, प्रीवियस लेक्चर मध्ये, त्यावेळेस मी काय सांगितलं होतं की जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, तर करस्पॉन्डन्स साइडच्या जे करस्पॉन्डन्स साइड आहे यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हे समजून सांगताना मी त्यावेळेस बघा ते लेक्चर तुम्ही वापस जा, त्यावेळेस मी बघितलं, त्यावेळेस सांगितलं होतं की जर सपोज त्या साइडच्या ऐवजी जर मी हाईट पुट केली असती तर तो रेशो हाईटच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा सुद्धा येईल. म्हणजे ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डन्स साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असेल आणि त्याची जी हाईट आहे त्या हाईटच्या, दोन ट्रायंगलच्या ज्या हाईट आहे त्या हाईटच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा सुद्धा असणार, हे मी त्या दिवशी सांगितलेलं आहे. जर सपोज यामध्ये काही डाऊट असेल तर त्या प्रीवियस लेक्चर मध्ये जायचं आणि तो थेरम
प्रूव्ह झाल्यानंतर, कम्प्लीट प्रूव्ह झाल्यानंतर शेवटी मी शॉर्ट मध्ये 2 मिनिटांमध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे, ती IMP आहे. मी सांगितलं होतं की बुक मध्ये तुम्हाला दिसेल किंवा दिसणार नाही, पण हे गरजेचं आहे, हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. म्हणजे काय की हे दोन ट्रायंगल काय सिमिलर आहे, म्हणजे काय म्हणणार तुम्ही, ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. हे जर सिमिलर असेल त्यांच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS काय होईल तर H1 स्क्वेअर अपॉन H2 स्क्वेअर. याचं सुद्धा रेशो काय येईल, रिझन बाय थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल हेच रिझन येईल बाय थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर असेल त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डंट साइडच्या स्क्वेअरच्या एवढा, म्हणजे TM स्क्वेअर अपॉन SQ स्क्वेअर किंवा MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर किंवा TN स्क्वेअर अपॉन SR स्क्वेअर असा असतो, नाहीतर TD स्क्वेअर अपॉन SC स्क्वेअर म्हणजे हाईटच्या स्क्वेअर एवढा सुद्धा असतो. आता या ठिकाणी H1 म्हणजे TD ची हाईट किती आहे 5, सो 5 स्क्वेअर अपॉन SC म्हणजे 9 चा स्क्वेअर काय होईल 81. सो हा रेशो काय होईल तुमचा 25/81. काय आला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन QRS इज 25/81. दॅट इज द सोल्युशन ऑफ दी शॉर्ट मध्ये होऊन जाईल. फक्त ही गोष्ट माहित पाहिजे की ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर असेल त्यांच्या एरियाचा रेशो हा हाईटच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हे त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे. ज्यांना डाऊट असेल त्यांनी परत जायचं ते कसं आलं तर थेरम मध्ये मी सांगितलं होतं की इथे जर अशा पद्धतीने हाईट जर तुम्ही पुट केली तर त्या ठिकाणी हाईटच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा सुद्धा या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो येईल सिमिलर ट्रायंगलच्या. हा थेरम शिकवताना सांगितलेलं आहे, प्रीवियस व्हिडिओ बघा. आय होप लक्षात आला असेल. प्रॉब्लेम नंबर 6 याच्यामध्ये काही डाऊट असेल तर एकदम क्लिअर करा तो थेरम, त्यानंतर लक्षात येतील. आता बघा प्रॉब्लेम नंबर 7. 7 प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, ओके इन फिगर 1.75 ही 1.75 नावाची फिगर आहे. यामध्ये ADC म्हणजे ADC कोलिनियर आहे. हे ADC काय आहे तर कोलिनियर आहे आणि BEC म्हणजे BEC पण काय आहे तर कोलिनियर आहे. आता D आणि B पॅरलल आहे. हा D आणि ही B, सॉरी D आणि AB काय आहे पॅरलल आहे. बाकी सर्व साइड गिवन दिल्यात AD5 DC3 BEX आणि 6.4 - 6. आणि कसं आलं आता मला सांगा, सपोज एवढा एक सेगमेंट आहे, याची लेंथ सपोज याची लेंथ 6.4 असेल. किती, सपोज याचं नाव आहे BC आणि याची लेंथ 6.4 आहे. आता मी जर यातून एवढा पार्ट X कन्सिडर केला तर मला काय करावं लागेल, या पूर्ण मधून हा पार्ट मायनस करावा लागेल. तेव्हा ही या ठिकाणी जर सपोज याला E नाव घेतलं तर हे काय तुमचं 6.4 - X. लक्षात कसं आलं, सपोज हा पेन आहे, या पेनची जी लेंथ आहे ही आहे 5 सेंटीमीटर. किती आहे 5 सेंटीमीटर. आता मी काय केलं, यावरती इथे एक पॉइंट घेतला आणि एवढं डिस्टन्स घेतलं 1 सेंटीमीटर. किती घेतलं 1. आता उरलेलं इकडचं डिस्टन्स किती असेल, आता इथून इथपर्यंत 1 आहे, टोटल लेंथ 5 आहे, इथून 1 तर उरलेलं किती असेल 4. इथं हे पूर्ण 5 आणि या माझं जे फिंगर आहे इथपर्यंत जर 1 असेल तर उरलेल्या फिंगरच्या पुढचं ही लेंथ काय येईल तुमची, ही येईल तुमची म्हणजे सपोज आता हे या ठिकाणी पेन आहे, या पेनचं हे पूर्ण हे 5 आहे आणि इथपर्यंत जर 1 घेतलं तर इथून इथपर्यंत किती येईल 4 येईल. म्हणजे कसं काय केलं आपण, तर आपण काय केलं तर या पूर्ण लेंथ मधून ही लेंथ मायनस केली तेव्हा पुढची 4 मिळाली. मग आता ही पूर्ण लेंथ 6.4 आहे आणि इथपर्यंत जे आपण 1 घेतो तर सपोज इथं 1 घेतलं तर उरलेला सपोज आता या B जर 1 असेल तर उरलेला हा EC काय होईल तुमचा 5.4. काय केलं तुम्ही, या पूर्ण लेंथ मधून हा 1 मायनस केला. तसंच हा B जर X घेतला तर हा EC काय येईल तुमचा 6.4 - X म्हणजे पूर्ण मधून काय केलं X मायनस केलं. आलं लक्षात. मग आता या ठिकाणी B जर X कन्सिडर केला तर पूर्ण तुमचा BC काय आहे तर BC आहे 6.4. BC पूर्ण 6.4 आहे तर EC काय होईल 6.4 - X होईल. आता मला सांगा, ज्यावेळेस एका ट्रायंगलच्या एका साइडला जर एक लाईन पॅरलल असेल, दुसऱ्या रिमेनिंग दोन साइडला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर कोणता थेरम वापरतो आपण, BPT थेरम. BPT थेरम काय सांगेल, AD/DC = BE/EC. हा ट्रायंगल जर तुम्ही सपोज टिल्ट केला असा फिरवला तर तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतील. मग काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी तुम्ही म्हणणार सेगमेंट DE इज पॅरलल टू साइड AB. साइड AB ला DE काय पॅरलल आहे. मग काय म्हणणार तुम्ही बाय BPT थेरम म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सो BPT नुसार काय म्हणणार तुम्ही AD/DC
DC इज इक्वल टू बी अपॉन EC. बी अपॉन EC. ठीक आहे, हा AD अपॉन DC आणि हा तुमचा B अपॉन EC. AD अपॉन DC बरोबर आहे. हे झाला तुमचा BPT थेरम. आता AD किती दिलाय तुमचा 5, DC किती आहे तर 3. ठीक आहे, B किती आहे, B आहे x आणि EC किती आहे 6.4 मायनस x. आता याचं करायचं मल्टिप्लिकेशन क्रॉस. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हटल्यानंतर काय येणार, आता 3 इंटू x होणार, हे तर बरोबर आहे, पण हे 5 इंटू, याला ब्रॅकेट मध्ये घेऊ, 5 इंटू 6.4 मायनस x, 5 इंटू 6.4 मायनस x आणि हे 3 इंटू x, 3x ऍज इट इज. हे काय होईल, ऍज इट इज होईल 3x, 3 इंटू x 3x आणि 5 इंटू 6.4 मायनस x. आता 5 इंटू 6.4 याचं मल्टिप्लिकेशन करू, 6.4 इंटू 5, 5 4 चा 20 शी 0 कॅरी आला 2, 6 5 चा 30, 30 प्लस 2 32 आणि एक संख्या सोडून पॉइंट म्हणजे किती आला, 6.4 इंटू 5 आला 32. किती आला 32. सो 5 इंटू 6.4 होईल 32 मायनस 5 इंटू x होईल 5x इज इक्वल टू 3x. ठीक आहे, 5 इंटू 6.4 झालं 32 आणि 5 इंटू x झालं 5x. आता हा प्लस 5 तिकडे गेला तर काय होईल, मायनस 5. सो हे काय होईल 32 इज इक्वल टू 3x प्लस 5x. सो 32 इज इक्वल टू 8x. 32 इज इक्वल टू काय होईल 8x. म्हणजे तुमचा x किती मिळाला, x मिळेल तुम्हाला 4. x किती मिळाला तर x मिळेल, x ची व्हॅल्यू किती मिळाली 4. बिकॉज काय होईल ते 32 इज इक्वल टू 8x. हा x येण्याच्या अपॉन ला, सो काय होईल 32 अपॉन 8. सो 8 4 चा 32. अशा पद्धतीने तुम्हाला x किती मिळाला 4. x किती मिळाला 4. तर x ची व्हॅल्यू 4 म्हणजे तुमचा b किती मिळाला तुम्हाला, तो b फाइंड करायचा, तो b मिळाला तुम्हाला 4. जो b काढा फाइंड करायचा आहे तो b मिळाला 4. फक्त b फाइंड करायला सांगितलं होतं, ओके. तर हा b तुमचा फाइंड झालाय, तो b मिळाला 4. आणि EC जर फाइंड करायचा असेल तर 6.4 मायनस 4 म्हणजे तो किती 2.4. जो EC आहे तो येईल 2.4. अशा पद्धतीने आपण b फाइंड करू शकतो बाय BPT थेरम नुसार. आय होप लक्षात आला असेल. हे कॅल्क्युलेशन पण या ठिकाणी लक्षात आले असेल. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम नंबर 7 चा आन्सर फाइंड करू शकतो. आणि आता आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रॉब्लेम सेट संपत नाहीये, संपला नाहीये, फक्त या लेक्चरचा हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 8, 9, 10, 11, 12, 13 उर्वरित जे 5 राहिले ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. फक्त आज हा पॉइंट आपण या ठिकाणी संपवू आणि मग हे लेक्चर आपण या ठिकाणी थांबवू. नंतर सेकंड लेक्चर आपलं जे होईल या प्रॉब्लेम सेट वरती, त्याच्यावरती आपण पूर्ण प्रॉब्लेम सेट राहिलेला कव्हर करू. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय गिवन दिलंय या ठिकाणी. तर इन द फिगर 1.76 नावाची फिगर आहे. यामध्ये म्हणलंय सेगमेंट PA. हा PA सेगमेंट म्हणजे हा कोणता, हा. त्यानंतर मी याला ऑरेंज मध्ये मार्क करतो. ठीक आहे, हा PA सेगमेंट. त्यानंतर सेगमेंट QB, हा QB सेगमेंट. ठीक आहे, त्यानंतर सेगमेंट RC, हा RC सेगमेंट. ठीक आहे, त्यानंतर सेगमेंट SD. ठीक आहे, हा SD सेगमेंट. हे सर्व काय तर परपेंडिक्युलर आहेत AD ला. हे ED जी लाईन आहे याला हे सर्व सेगमेंट परपेंडिक्युलर आहेत. काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आणि त्यानंतर गिवन काय दिलंय तर AB दिलाय 60. हे A to B डिस्टन्स किती दिलाय 60. त्यानंतर BC डिस्टन्स किती दिलाय 70. हे BC झालं 70. त्यानंतर CD हे डिस्टन्स किती दिलाय 80. हे डिस्टन्स दिलाय 80. त्यानंतर PS हे टोटल PS, हे एवढं PS डिस्टन्स हे किती दिलाय 280. हे किती दिलाय 280. टोटल हे S to P PS डिस्टन्स 280. फाइंड करायचे PQ, QR आणि RS. हे तीनही गोष्टी फाइंड करायचे. ठीक आहे, आता जेव्हा सर्व लाईन, आता एक प्रॉपर्टी बघा काय सांगते ती प्रॉपर्टी, की जर दोन लाईन किंवा दोन सेगमेंट, दोन लाईन एका लाईन वरती परपेंडिक्युलर असतील तेव्हा त्या दोन लाईन एकमेकांना सुद्धा पॅरलल असतील. म्हणजे काय, when two lines are perpendicular to the same line then those two lines are parallel to each other. म्हणजे काय की हा लाईन किंवा सेगमेंट, तर हा PA सेगमेंट आणि QB सेगमेंट हे सेमच या AD लाईन वरती परपेंडिक्युलर असेल तर PA आणि QB एकमेकांना काय होईल, पॅरलल होईल. तसंच हे RC आणि QB सुद्धा, म्हणजे या सर्वच लाईन काय तर एकाच लाईन वरती परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या सर्व लाईन एकमेकांना पॅरलल होतील. या ठिकाणी ते गिवन आपल्याला लिहून टाकावं लागेल. अगोदर आपल्याला असं म्हणावं लागेल की जो PA आहे, PA इज परपेंडिक्युलर टू AD. त्याच्यानंतर काय QB इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू AD. त्याच्यानंतर काय RC
RC इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू AD. त्याच्यानंतर काय तुमचा तर त्यानंतर आहे SD. SD इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू AD. असं लिहून घ्यावं लागेल आणि असं लिहिल्यानंतर तुम्हाला म्हणावं लागेल की व्हेन काय लिहायचं स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. व्हेन ठीक आहे ओके व्हेन टू लाईन किंवा सेगमेंट व्हेन टू लाईन are perpendicular to same line, then those line are parallel to each other. म्हणजे काय की जेव्हा दोन लाईन या एकाच लाईन वरती लाईन किंवा सेगमेंट एकाच लाईन वरती जर परपेंडिक्युलर असेल तर ते एकमेकांना पॅरलल होईल. म्हणजे हे दोन एकमेकांना पॅरलल होईल नंतर हे दोन म्हणजे काय सगळेच एकमेकांना पॅरलल होतील. मग तुम्ही काय म्हणणार या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली म्हणणार PA इज पॅरलल टू QB इज पॅरलल टू RC and RC इज पॅरलल टू SD. म्हणजे काय झाल्या की हे जे सर्व आहे PA QB RC SD हे एकमेकांना पॅरलल आणि आपण याच्यावरती थेरम वापरू शकतो. कोणता 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय सांगतो 3 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल की सपोज आपण फक्त याला सोडून दिलं आणि एवढा विचार केला तर PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC किंवा याला जर सोडून दिलं तर AB अपॉन BD इज इक्वल टू PQ अपॉन QS. हे सेपरेट फिगर ड्रॉ करून मी दाखवून देईल तुम्हाला. फक्त इथपर्यंत लक्षात घ्या की जर दोन लाईन किंवा लाईन सेगमेंट हे एकाच लाईन वरती परपेंडिक्युलर असेल सेम लाईन वरती तर ते एकमेकांना पॅरलल असतात. त्याच पद्धतीने या सर्व लाईन काय झाल्या हे सर्व लाईन सेगमेंट PA QB RC SD हे एकमेकांना पॅरलल झाले. हे इथपर्यंत समजलंय आलं लक्षात. आता मला काय म्हणायचंय आता 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम वापरू. त्यासाठी काय करू सगळ्यात पहिले आता मला सांगा या ठिकाणी ही पूर्ण लेंथ माहिती आहे पण इकडची लेंथ माहिती आहे का नाही याची पण गरज पडेल. तर काय करायचं एक सिंपल फंडा करायचा आहे. काय करायचं या PQ ला x कन्सिडर करायचं. PQ ला काय करायचं x कन्सिडर करायचं. आता मला सांगा जर PQ ला x कन्सिडर केलं तर तुमचं हे QS जे डिस्टन्स असेल QS हे QS डिस्टन्स काय होईल 280 x 280 x होईल. आलं लक्षात कसं आलं. आता मी ते सांगितलं होतं पेनची लेंथ ही जर पूर्ण 5 सेंटीमीटर असेल आणि इथपर्यंत x असेल तर उरलेलं काय असेल 5 - x म्हणजे ही 1 तर उरलेलं 5 - 1 4 होईल. तसंच ही जर x तर उरलेलं 5 - x. तसंच हे पूर्ण 280 PS पण PQ जर x तर उरलेलं QS किती 280 - x. मग काय म्हणू आपण या ठिकाणी आपण काय करू आता थेरम वापरू कोणता 3 पॅरलल अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर पहिल्या ठिकाणी आता फर्स्ट 3 पार्ट मध्ये याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे काय फाइंड करायचंय PQ QR आणि S. सगळ्यात पहिले PQ फाइंड करायचं. आता 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम जर वापरला या ठिकाणी तर काय करणार तुम्ही या दोन ट्रान्सव्हर्सल सपोज म्हणणार हा तुमचा PA त्याच्यानंतर हा तुमचा QB आणि लास्टला हा मधातला सोडून द्यायचा आणि डायरेक्ट हा SD धरायचा. डायरेक्ट काय धरायचं SD. RC लाईन सोडून द्यायची स्किप करायची कारण 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम आहे आपला 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे 3च पॅरलल लाईन कन्सिडर करावं लागतील. मग आता हा रेशो काय आहे तुमचा तर 3 पॅरलल लाईन देअर ट्रान्सव्हर्सलचा थेरम वापरला तर बाय 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल असं लिहायचं. बाय थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल किंवा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल PQ अपॉन QS काय होईल PQ अपॉन QS इज इक्वल टू AB अपॉन BD आणि लक्षात सेपरेट फिगर ड्रॉ केली की PQ अपॉन QS इज इक्वल टू AB अपॉन BD. आता सर्व व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करू. आता हे मीटरला तर चालेल बरोबर आहे कारण लक्षात आलं असेल तुमच्या कसं केलं आपण. तर आता करू व्हॅल्यूज पुट. ठीक आहे आता व्हॅल्यूज पुट करायच्या. बघा तुमचा PQ किती आहे मित्रांनो PQ तुमचा x आहे. PQ किती आहे x. सो हे काय होईल x अपॉन QS किती आहे QS 280 x 280 x बरोबर आहे. PQ आहे x आणि QS किती तर 280 x. इकडे तुमचा इज इक्वल टू AB किती आहे AB आहे 60 आहे आणि तुमचा BD म्हणजे हा टोटल BD बघा किती आहे 80 + 70 म्हणजे किती 150. 80 + 70 म्हणजे किती होईल तो 150. मग हा ठिकाणी तुमचा BD काय होईल 70 + 80 म्हणजे 150. ठीक आहे 70 + 80 म्हणजे 150. आता करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन.
आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे इकडे जाईल, हे इकडे जाईल, ठीक आहे. मग काय होईल, x into 150, x into 150 is equal to हे काय होईल 60 into 280 minus x, 60 into 280 minus x. अशा पद्धतीमध्ये हे रिलेशन येईल, ठीक आहे. आता जर सपोज तुम्ही 50 जर इकडे डिवाइडला पाठवला, 50 जर डिवाइडला पाठवला तर काय होईल, हा बरोबर आहे 50 डिवाइडला जाईल. तर हे काय तुमचं x इज इक्वल टू काय तुमचं, किंवा त्याला डिवाइड नका करू तुम्ही, डायरेक्ट त्याचं मल्टिप्लिकेशन करणं पण तुम्हाला हार्ड जाईल सर्व, ठीक आहे. सगळ्याला जर आपण 10 ने डिवाइड केलं, सर्व टर्मला काय करू आपण 10 ने डिवाइड करून टाकू, म्हणजे काय होईल की तुम्हाला सोल्युशन लिहायला सोपं जाईल, ठीक आहे. सर्व टर्मला 10 ने डिवाइड केलं तर इथला 0 काय होईल कॅन्सल, इथला 0 पण कॅन्सल, 10 ने डिवाइड करतोय ना आपण, या ठिकाणी दोन्ही जर एक कॅन्सल केलं तर काय होईल ते कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे. मग आता आपण सॉल्व्ह करू याला, ठीक आहे. तर काय होणार आता आपल्याला आता हे आपण सेपरेट पेज वरती लिहून घेऊ आणि मग सॉल्व्ह करू, किंवा इथे करू तुम्ही, ठीक आहे. आता हे काय होईल तुमचं, हे होईल 15x इज इक्वल टू हे 280 into 6 minus 6 into x आलंय. कसं आलं रिलेशन, तर हे 280 into 60 होईल. त्यानंतर किंवा लेस तुम्हाला हार्ड वाटत असेल सर्व गोष्टी तर मी एकदम शॉर्टली तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हे रिलेशन मी नेक्स्ट पेज वरती घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो काय x upon 280 minus x काय होईल x, ठीक आहे. x upon 280 minus x is equal to 60 upon 150, ठीक आहे. असं आलेलं आहे, लक्ष द्या इकडे कसं आलेलं आहे, x upon 280 minus x 60 upon 150. लेट कॅल्क्युलेशन हार्ड वाटत असेल तर सिंपली आता बाकीच्या गोष्टी फॉरगेट स्किप करायच्या, जे मी कट केलं 10 वगैरे ते काहीच तुम्हाला जमत नाही, ठीक आहे. अशा पद्धतीनं आता काय होईल 150 into x, हे काय होईल 150x, काय होईल 150x इज इक्वल टू 60 into 280 minus x, 60 into 280 minus x. आता हे करायचं ब्रॅकेट ओपन, काय होईल 60 into 280, 60 into 280 आणि 6 minus 60x, minus 60x हे काय होईल तुमचं 150x. आता मला सांगा हा मायनस 60 कडे आला काय होईल प्लस 50, म्हणजे प्लस 60, सो हे काय होईल 150x प्लस 60x इज इक्वल टू 60 into 280, 60 into 280. आता 150 प्लस 60 किती होणार 210, हे काय होईल 210x इज इक्वल टू 60 into 280, 60 into 280 ॲज इट इज. मग आता हा 210 कुठे जाईल इकडे अपॉन ला, सो x इज इक्वल टू काय होईल 60 into 280 डिवाइडेड बाय 210. आता करू कॅल्क्युलेशन. आता बऱ्याच जणांना हार्ड वाटेल मोडायला कॅल्क्युलेशन पण सोपं आहे. काय करायचं कुठला झिरो वगैरे काहीच कॅन्सल करायचं नाही, डायरेक्ट असं चालायचं जसं हे केलंय असं 150 into 8 150x, 60 into 80 60 into 80 आणि 280 into x 60 into x 60x हा इकडे आणायचा प्लस 60 210 ला डिवाइडला. आता हा झिरो कटला या झिरोशी, हा झिरो कटला या झिरोशी. आता बघा 4 7 चा 28 आणि 3 7 चा 21. सो x इज इक्वल टू काय होईल, x इज इक्वल टू होईल 60 into 4 डिवाइडेड बाय 3, 60 into 4 डिवाइडेड बाय 3. आलं लक्षात कसं, तर 4 7 चा 28 आणि 3 7 चा 21, हे 0 0 कॅन्सल झाल्यानंतर मग 4 7 चा 28 3 7 चा 21, 7 न कटलं. आता या ठिकाणी परत त्याला करू शकतो आपण. कसं करणार आपण इकडे लक्ष द्या, 23 चा 60 डायरेक्ट 23 चा 60 काय उरलं x इज इक्वल टू 20 into 4 म्हणजे 80, म्हणजे तुमची जी PQ तुम्हाला आहे PQ फाइंड करायची होती ती काय आली तुमची 80. जी PQ बघा इथे जी x PQ म्हटलं होतं ती किती आली तुमची 80. अशा पद्धतीने PQ मिळाला 80. आता या सर्व साइड आपण लिहून घेऊ. इकडे ज्या होत्या त्या AB किती आहे तर 60 70 बरोबर आहे, 60 70 आणि लास्टला काय 80. ठीक आहे. इकडे काय होतं टोटल 200 होतं, याला x म्हटलं होतं, याला काय म्हटलं होतं x, आणि हे काय आलं होतं तुमचं मग 280 मायनस x, कारण हे टोटल काय होतं तुमचं, हे टोटल होतं 280. ठीक आहे. तर आता हा PQ किती मिळाला तुम्हाला x म्हणजे PQ मिळाला 80.
PQ किती मिळाला 80. आय होप हे लक्षात आलं असेल. आलं इथपर्यंत लक्षात PQ. आता मी सिंपल फक्त इथे लिहून घेतो की PQ इज इक्वल टू 80 आणि या बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी मिटवून टाकतो. कसा आला PQ तर माहिती तुम्हाला. या ठिकाणी ही लाईन स्किप केली आणि त्या ठिकाणी 3 पॅरलल लाईनचा थेरम वापरला. ठीक आहे. आता काय करू आपण, या सर्व गोष्टी मिटवून टाकतो मी आणि मग पुढच्या गोष्टी सॉल्व्ह करू. ठीक आहे. थोडासा प्रॉब्लेम हा महत्वाचा आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की 3 पॅरलल लाईन वरती एक क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट मध्ये जो वाटतो तुम्हाला थोडासा हार्ड, तो अशा टाइपचा आहे. सो PQ इज इक्वल टू 80 आलेला आहे. PQ काय आलेला आहे 80. ठीक आहे. आता हे लक्षात राहू द्या PQ 80. आता काय करायचं, हे बघा ह्या दोन ट्रान्सव्हर्सल, हे आहे तुमचं PA, हे काय आहे PA. आता आपण फाइंड करू PA हे आहे QB आणि थर्ड काय RC. आता तीनच पॅरलल लाईन पाहिजे. SD काय केलं आपण स्किप. SD काय केलं स्किप. AB आहे 60, हे आहे 70, PQ आहे 80. आता आपण PQ फाइंड करू शकतो. वापरलं 3 पॅरलल लाईन आणि ते ट्रान्सव्हर्सल, तर काय येईल तुमचा रेशो PQ upon QR is equal to AB upon BC. ठीक आहे. PQ upon QR is equal to AB upon BC. ठीक आहे. मग आता PQ किती आला तुमचा, ऑलरेडी PQ तुमचा X 80 आला. सो 80 upon QR is equal to AB किती आहे, AB आहे 60 आणि BC काय आहे, BC आहे 70. BC 70 आला इथपर्यंत लक्षात. या ठिकाणी बाय 3 पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी जर वापरली तर PQ upon QR is equal to AB upon BC. ही लाईन स्किप केली आपण. ठीक आहे. मग आता याचं मल्टिप्लिकेशन, सो हे काय होईल 80 into 70 is equal to 60 into QR. 60 into काय आलं QR. आता काय करू आपण, या 60 ला आणू अपॉन ला याच्या. सो हे काय होईल 80 into 70 divided by 60 is equal to QR. आता करू कॅल्क्युलेशन. आता काय करायचं कॅल्क्युलेशन, फक्त हा 0 होईल कट, हा 0 आणि हा 0 होईल कट. आणि या ठिकाणी जर हे करायचं म्हटलं तर काय होईल याच्यामध्ये 42 चा 80 आणि 32 चा 6 असं कळेल. 32 चा 6 42 चा 80 म्हणजे तुमचा QR काय आलं, तर तुमचा QR जो आला तो आला 40 into 7 म्हणजे किती, 40 into 7 280 upon 3. QR जो आला तो आला 280 upon 3. काय आला QR 280 upon 3. अशा पद्धतीने आपण QR फाइंड केला 280 upon 3. आलं लक्षात. आता याला फर्दर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तरी काय कॅन्सल करता येईल आणि इथपर्यंत ठेवलं तरी तुमचं उत्तर बरोबरच येईल. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर पॉइंट मध्ये येईल. बरोबर आहे, कारण 8 + 2 10 आणि 10 + 0 10 म्हणजे 3 ने याला कंप्लीट डिवायडेशन होणार नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो, याला ऍज इट इज ठेवू शकतो. तर PQ मिळाला 80, QR मिळाला 280 upon 3. आता फक्त फाइंड करायचं RS. शेवटचं करायला आता RS फाइंड करायचं. आता हे मिटवलं तर चालेल. आय होप लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर शेवटचा RS फाइंड करायचा, मग हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट होतो. आता QR 280 upon 3 मिळाला. आता आपल्याला RS फाइंड करायचा आहे. आता मी डायरेक्टली केलेलं आहे, कुठं मी असं दिलं नाही की बाय थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल तुम्ही दाखवा. त्या सर्व गोष्टी तुम्ही लिहा. आपण लिहिताना सुटसुटीत आणि व्यवस्थित लिहायचं स्टेप बाय स्टेप. हे फक्त तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवलंय. ठीक आहे. आता बघा, आता काय करणार आपण, या ठिकाणी हे काय तुमचं P आहे. ओके. आता आपल्याला RS फाइंड करायचा ना. हा तुमचा PA आहे किंवा तुम्ही चालतंय, हा तुमचा PA. दुसरा काय आता RS आणि थर्ड काय तुमचं SD. आता तुम्हाला माहिती आहे हा तुमचा AS, सॉरी AS नाही ना, AC येते. AC हे काय C, RC आहे ना, ते AC आहे तुमचं. ठीक आहे. आता ऍक्च्युअली आपल्याला AC माहिती आहे का, AC किती आहे, AB + BC = AC. AB प्लस म्हणजे 60 + 70, AC किती आहे 130. AC किती होईल 130 आणि DC किती ऑलरेडी गिवन 80. DC किती आहे 80. आता PR इथून इथपर्यंत. आता हे किती आलं तुमचं, तर हे QR आलं 280 upon 3 + 80. आता किती मोठं कॅल्क्युलेशन करावं लागेल, म्हणजे हार्डच आहे ना थोडं, एवढं मोठं कॅल्क्युलेशन करणं खूप हार्ड आहे. त्यामुळे काय करू आपण, याला सिंपली आपण काय करू, तर वरच्या लाईन घेऊ QR. अशा पद्धतीने तुम्ही केला तर 280 + 3 जरा हार्ड जातं कॅल्क्युलेट करायला. म्हणून आपण काय करू, तर ह्या सपोज या PA ला सोडून देऊ आणि QB पासून सुरुवात करू. QB, RC आणि SD. आता BC किती आहे तुमचा, BC आहे 70, DC आहे 80. RQ जे QR किती आला तो आता 280 upon
3. आता कुठले प्लस मायनस करायची गरज नाही, मग आता हे यूज करू. वापरला याच्यात आपण 3 पॅरलल अँड देअर ट्रान्सव्हर्सल थेरम, QR अपॉन RS. थर्ड नंबर, ठीक आहे. QR अपॉन RS वरती लिहून टाकायचं बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. QR अपॉन RS, ठीक आहे. QR अपॉन RS इज इक्वल टू BC अपॉन DC. BC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन DC आलं. आता QR किती तुमचा 280/3. 280/3 डिवाइडेड बाय RS, ठीक आहे. 280/3 डिवाइडेड बाय RS, हा डिवाइडचा 3 दे RS च्या मल्टिप्लायला येतो बरं, ठीक आहे. आता BC किती आहे 70 आणि DC किती आहे 80. DC किती आहे 80. फिगर मिटवू, लक्षात आली फिगर, ठीक आहे. आता फिगर मिटवतो. आता बघा, आता 280/3 इंटू 80 हे काय होईल. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हटलं तर हे असं होईल, RS इकडे जाईल, हे इकडे जाईल. मग आता हे काय येईल तुमचं 280/3 मल्टिप्लाय बाय 80. 280/3 डिवाइड मल्टिप्लाय बाय 80 इज इक्वल टू RS 70 इंटू RS. 70 इंटू RS. आता हा या ठिकाणी काय होईल 280 इंटू 80 डिवाइडेड बाय हा 3 आणि हा 70 पण इकडे येईल इज इक्वल टू होईल RS. इज इक्वल टू काय होईल RS. आलं कसं आलं लक्षात, ठीक आहे. सगळ्यात पहिले इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 280/3 ला 80 न मल्टिप्लाय केलं, या RS ला 70 न. आता हा 70 इकडे आला अपॉन ला याच्या, सो 280 इंटू 80. आता हा 3 तर अपॉन ला होताच, पण हा 70 पण अपॉन ला आला. आता सगळ्यात पहिले हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. आता उरला 7. आता 7 4 चा काय होतो 28. सो हे काय होईल 7 4 चा 28. सो हे होईल 40. काय होईल 40. आलं इथपर्यंत लक्षात. हा 0 आणि 0 कटला तिथं फक्त 7 राहिला आणि 7 4 चा 28. सो या ठिकाणी 4 आणि हा 0 ॲज इट इज. सो 40 इंटू 8, 40 इंटू 8 किती होईल 32. बरोबर आहे ना. 32 हा 0 म्हणजे 40 इंटू 8 होईल 320. सो तुमचा जो RS मिळाला तुम्हाला तो मिळाला 320/3. याला फर्दर कॅल्क्युलेट करू शकता किंवा असं लिहू शकता. तो RS किती मिळाला 320/3. आलं लक्षात. 40 इंटू 80 320 आणि हा 3 ॲज इट इज. हा 0 0 काटल्यानंतर 7 4 चा 28, हा 0 ॲज इट इज. 40 इंटू 8 32 म्हणजे 320/3. अशा पद्धतीने तुम्हाला PQ मिळाला 80, QR मिळाला 280/3 आणि RS मिळाला 320/3. तेच फाइंड करायचं होतं PQ, QR आणि RS. या ठिकाणी ते फाइंड झाले. PQ मिळाला 80, QR मिळाला 280/3 आणि RS मिळाला 320/3. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हे फाइंड केले PQ, QR आणि RS. आणि हा होता तुमचा प्रॉब्लेम नंबर 8. कंप्लीट प्रॉब्लेम नंबर 8 चं हे झालं तुमचं सोल्युशन. आय होप लक्षात आले असेल. आजचे जे 8 प्रॉब्लेम आपण बघितले हे सर्व लक्षात आले असेल. एकदम सिंपल होतं. ज्या गोष्टी आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकलो, जे बेसिक जे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केले त्याचंच या ठिकाणी काय होतं थोडंसं ऍप्लिकेशन, थोडंसं हार्ड, म्हणजे हार्ड नाही म्हणता येणार पण थोडंसं ऍडव्हान्स लेवल होती, ज्याला आपण हाय ऑर्डर थिंकिंग प्रमाणे म्हणू शकतो. आय होप आजचं लेक्चर लक्षात आलं असेल. थँक्यू.